Hello student, welcome in this lecture. In previous lecture we learned the important point, that is subaerial modification of stem. टॉपिक नेम आपला तोच आहे, त्याच टॉपिकमधला पॉईंट आपला कंटिन्यू चाललेला आहे. म्हणजे रूट नंतर स्टेम नंतर घेतला जाणारा पार्ट म्हणजे लीफ नंतर इन्फ्लोरेसन्स, फ्लॉवर, फ्रूट आणि सीड. याप्रमाणे आपलं टीचिंग होणार आहे. तर सर्वांनी लक्षात घ्या की मागच्या लेक्चरमध्ये आपण सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम म्हणजे काय आणि त्यामधले दोन टाईप्स बघितले होते. ओके, आता सर्वांना माहीत आहे की मॉडिफिकेशनचा अर्थ काय. तिथं एक सिंपल वर्ड तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलं होतं की मॉडिफिकेशन मीन्स चेंजेस. द चेंजेस टेक प्लेस इन स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ स्टेम अँड व्हाय these changes take place in these stem to perform additional function instead of their normal function. So when stem perform normal function, when stem perform additional function instead of their normal function, then it is called as a modification of stem. आणि बाळांनो, मागच्या लेक्चरमध्येही सांगितलं होतं की मॉडिफिकेशन ऑफ स्टेमचा स्टडी करताना सुरुवातीला त्यामध्ये हे लक्षात घेतलं पाहिजे की स्टेमची ग्रोथ, वेगर ग्रोथ ऑफ स्टेम टेक प्लेस. म्हणजे ही ग्रोथ बिलो द सॉइल लेवलला होती आहे का, ग्रोथ अबाउट द सॉइल लेवलला होती आहे का, ग्रोथ पार्शली टेक प्लेस होते. ह्यावरनं मॉडिफिकेशन ऑफ स्टेममध्ये आपल्याला 3 टाईप्स आपण बघितलेले आहेत. कोणते 3 टाईप्स बघा, पुन्हा एकदा त्याची नावं सांगते मी. थोडंसं प्रत्येक लेक्चरला हा पार्ट थोडासा रिपीट करत आहे. का रिपीट करते, कारण का आत्ता आपलं फक्त स्टेम चाललेलं आहे, पण आता स्टेम झालं की आपलं लीफ आणि त्या आधीचा झालेला पार्ट म्हणजे रूट. मग ह्या सगळ्या मॉडिफिकेशनमध्ये तुमचं कन्फ्युजन होऊ नये त्यासाठी थोडासा हा पार्ट पुन्हा एकदा रिवाईज करते आहे की स्टेमची ग्रोथ कुठं टेक प्लेस होते. वेन स्टेम ग्रो बिलो द सॉइल सरफेस, देन इट इज कॉल्ड एज ए अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ द स्टेम. Then when the stem partially grew above the soil and partially below the soil, then it is called as a subaerial modification of the stem. And aerial, that is when stem grow totally above the soil, then it is called as a aerial modification of stem. आता सर्वांना 3 कॅटेगरी कळलेल्या आहेत, पण त्यामध्ये फंक्शन पण बघा की अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम हे 3 फंक्शनसाठी मॉडिफाय झालेले आहे. फर्स्ट फंक्शन सर्वांना माहीत आहे, स्टोरेज ऑफ द फूड मटेरियल. सेकंड फंक्शन आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन आणि थर्ड फंक्शन आहे पेरिनेशन. ओके, मग अंडरग्राउंड मॉडिफिकेशनचा जो रोल आहे तो रोल मी आत्ता सांगितलेला आहे. फर्स्ट रोल काय सांगितलेला आहे, स्टोरेज ऑफ फूड मटेरियल. सेकंड रोल त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. आणि थर्ड रोल त्यामध्ये पेरिनेशन सांगितलेलं आहे. आता सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेममध्ये जनरली जे सब एरियल मॉडिफाईड स्टेम झालेले आहेत त्यांचा महत्त्वाचा रोल म्हणजे ते टेक पार्ट इन ए व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन म्हणजे न्यू प्लांट बॉडीचं फॉर्मेशन. जेव्हा कोणत्याही व्हेजिटेटिव्ह पार्टपासून टेक प्लेस होतं तेव्हा त्या प्रोपॅगेशनला व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन असं म्हटलं जातं. आणि तिसरा जो टाईप आहे एरियल मॉडिफिकेशन. आता हे एरियल मॉडिफिकेशन कशासाठी झालेलं आहे, तर त्यामध्ये वेगवेगळे फंक्शन्स इन्व्हॉल्व होतात. फॉर एक्झाम्पल फोटोसिंथेसिस आहे, त्यानंतर क्लाइंबिंगसाठी एरियल मॉडिफिकेशन ऑफ द स्टेम हे मॉडिफाईड झालेलं आहे. त्यानंतर प्रोटेक्शनसाठी असे डिफरंट फंक्शन्स हे एरियल मॉडिफिकेशनद्वारे मॉडिफाईड झालेले आहेत. तर आता हा पॉईंट सर्वांना लक्षात आलेला आहे की मॉडिफिकेशन ऑफ स्टेममध्ये 3 कॅटेगरी
करायच्या. कोणत्या 3 कॅटेगरी? फर्स्ट आहे ती अंडरग्राऊंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम ही कॅटेगरी असणार. सेकंड जी असणार आहे ती सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ द स्टेम असणार. आणि थर्ड जी असणार आहे ती एरियल मॉडिफिकेशन ऑफ द स्टेम. आता अंडरग्राऊंडमध्ये आपल्याला 4 टाईप पण माहिती आहेत आणि 4 त्याचे एक्झाम्पल पण माहिती आहेत. कोणते 4 टाईप? फर्स्ट टाईप आहे रायझोम, सेकंड टाईप आहे स्टेम ट्यूबर, थर्ड टाईप आहे बल्ब आणि फोर्थ टाईप आहे कॉर्म. आणि त्याचं एक्झाम्पलच बघायचं म्हटलं तर रायझोममध्ये जिंजर आहे, टर्मेरिक आहे, त्यानंतर ट्यूबरमध्ये पोटॅटो आहे, बल्बमध्ये ओनियन गार्लिक आणि कॉर्ममध्ये ॲमॉर्फोफॅलिस. ही आपण एक एक्झाम्पल त्यामध्ये बघितलेली आहे. अंडरग्राऊंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम माझ्यामध्ये तुमची प्रिपरेशन या पॉईंटवर झालेली असेल. आता सेकंड जो पॉईंट आहे तो आपण मागच्या लेक्चरला आपण स्टार्ट केला होता, सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ द स्टेम. आता सब एरियलमध्ये पहिलं पॉईंट माहिती आहे की त्यांची ग्रोथ होताना कशी टेक प्लेस होणार? हाफ अबाउट द सॉईल अँड हाफ बिलो द सॉईल. आणि शक्यतो जे सब एरियल मॉडिफाईड स्टेम असतात ते क्रीपर्स असतात आणि त्यांची जी ग्रोथ आहे ती हॉरिझॉन्टली टेक प्लेस होत असते. आणि त्यामध्येही लक्षात घ्या की नेहमीप्रमाणे आपल्याला माहीत आहे की स्टेम म्हणजे की आपण त्याच्या पेक्युलॅरिटी काय सांगतो की त्यावर नोड्स प्रेझेंट असतात, इंटर नोड्स प्रेझेंट असतात आणि स्टेम आणखी एका महत्त्वाचा पार्ट आहे त्याला क्लिअर करतो, तो पार्ट म्हणजे बड. त्याप्रमाणे सब एरियल मॉडिफिकेशनमध्येही बड्स प्रेझेंट असतात आणि ह्या बड कशासाठी प्रेझेंट असतात? फॉर द व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. ओके. आणि मग त्यामध्ये स्केल लिप प्रेझेंट, स्केल लिपची असते, ॲडव्हान्टेशियस रूट्स आर प्रेझेंट. आता मागच्या लेक्चरला आपण जी 2 मॉडिफिकेशन बघितली होती बघा. फर्स्ट मॉडिफिकेशन आपण बघितलं होतं रनर आणि सेकंड मॉडिफिकेशन आपण त्यामध्ये बघितलं होतं ट्रेलर आणि रनर. ट्रेलरमध्ये आपण 2 एक्झाम्पल बघितली होती, इफोर्बिया आणि ट्रायडॅक्स. त्यामध्ये प्रोक्युबंट आणि डॉक्युबंट हे 2 वर्ड आपण म्हणजे त्यांची जी ग्रोथ आहे जर फ्लॅट कधी कधी फ्लॅट ला होते तर कधी कधी हॉरिझॉन्टली किंवा व्हर्टिकली अपवर्डला होते. ओके. आणि त्यावरूनच त्यामध्ये तुम्हाला 2 वर्ड लक्षात ठेवायला सांगितले होते, प्रोक्युबंट आणि डॉक्युबंट. आता रनर म्हटलं की आपल्याला माहीत आहे की रनर जे आहेत ते हॉरिझॉन्टली त्यांची ग्रोथ होते. इट कन्सिस्ट नोड्स अँड इंटर नोड्स. जो नोडल रिजन आहे तो अबाउट द सॉईल लेवलला स्केली यूज बिअर करणार आणि बेसर साईडला ॲडव्हान्टेशियस रूट्स बिअर करतात. आणि स्केली न्यूजच्या ॲक्झिलमध्ये ॲक्झिलरी बड प्रेझेंट असते की जी ॲक्झिलरी बड अंडर फ्लोरेबल कंडिशनमध्ये त्याचं स्पोरुलेशन होते आणि त्यापासून पुन्हा न्यू रनर्स प्लांट बॉडी फॉर्म होतात. रनरमध्ये अगदी बेस्ट एक्झाम्पल म्हणजे त्यामध्ये लॉन ग्रास आहे. त्याचंच बॉटॅनिकल नेम सांगितलं होतं सायनॅटॉन डिप्टिलॉन. आणि सेकंड त्यामध्ये एक्झाम्पल ऑक्झॅलिस आहे, सेंटिल आहे, एक्झाम्पल आहेत. ओके. तर आता हे झालं मागच्या लेक्चरमध्ये आपण काय काय शिकलेलो आहोत आणि आपल्याला आता कुठं जायचं आहे. आता आज आपण सब एरियल मॉडिफिकेशनमधलेच मॉडिफिकेशन बघणार आहोत. राहिलेली 3 मॉडिफिकेशन ही आज आपण आजच्या लेक्चरला लर्न करणार आहोत. आधी त्या मॉडिफिकेशनची नावं सांगते बघा. पहिलं मॉडिफिकेशन असणार आहे ते स्टोलॉन आहे. सेकंड जे मॉडिफिकेशन आहे ते ऑफसेट आहे आणि थर्ड मॉडिफिकेशनचं नाव आहे सकर. ओके. पहिल्यांदा ही 3 नावं सर्वांच्या लक्षात आलेली आहेत का? सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. त्यामध्ये आजच्या लेक्चरला जी आपण मॉडिफिकेशन लर्न करणार आहोत त्या मॉडिफिकेशनची नेम्स कोणकोणती आहेत? तर त्यामध्ये फर्स्ट मॉडिफिकेशन बघणार आहोत स्टोलॉन, सेकंड मॉडिफिकेशन आपण बघणार आहोत ऑफसेट आणि थर्ड मॉडिफिकेशन आपण बघणार आहोत सकर. ओके. आता ह्यामध्ये आता प्रत्येकाचे एक्झाम्पल आपण लगेच बघूया. पहिलं जर मॉडिफिकेशन आहे ते स्टोलॉनमध्ये 2 एक्झाम्पल लक्षात घ्या बघा. त्यामध्ये जस्मिन आणि मेंथा. इट इज द एक्झाम्पल ऑफ द स्टोलॉन. त्यानंतर ऑफसेट. आता ऑफसेटमध्ये मी जे एक्झाम्पल घेणार आहे ते एक्झाम्पल आपल्याला थोडेसे आयडेंटिफाय झालेले आहेत प्रिव्हियस लेक्चरमध्ये. आधी मी ते एक्झाम्पलची नावं सांगते बघा. फर्स्ट एक्झाम्पल आहे पिस्टिया आणि सेकंड एक्झाम्पल आहे इक्वॉर्निया. पिस्टिया आणि इक्वॉर्निया आपण रिजन ऑफ रूटमध्ये बघितलं होतं. त्यामध्ये जी रूट कॅप आहे रिप्लेस्ड बाय द रूट पॉकेट त्यामध्ये ही 2 एक्झाम्पल बघितले होते. मग सर्वांनी हे लक्षात घ्या की काही जे एक्झाम्पल आहेत ते
इकॉर्नी आणि पिस्टिया हे एक्झाम्पल रूट पॉकेटसाठी सुद्धा सर्वांनी लक्षात घ्या. आणि त्यानंतर आज जे आपण सब एरियल मॉडिफिकेशनमध्ये जे नेक्स्ट मॉडिफिकेशन बघणार आहोत ऑफसेटमध्ये सुद्धा हीच दोन एक्झाम्पल लक्षात घ्या, पिस्टिया आणि सेकंड एक्झाम्पल आहे इकॉर्निया. आता राहिलेला जो लास्ट टाईप आहे त्याचं नाव आहे सकरमध्ये बघा एक्झाम्पल क्रिसॅन्थेमम आणि सेकंड एक्झाम्पल आहे बनाना. तर पहिल्यांदा सर्वांना मॉडिफिकेशनची नेम्स आणि त्याची एक्झाम्पल लक्षात आलेले आहेत का बघा. पहिलं मॉडिफिकेशन कोणतं सांगितलं होतं, स्टोलॉनचं एक्झाम्पल कोणतं सांगितलेलं आहे सांगा, जस्मिन आणि मेंथा. त्यानंतर सेकंड मॉडिफिकेशन आहे ऑफसेटचं एक्झाम्पल आहे पिस्टिया आणि इकॉर्निया. आणि सकरचं एक्झाम्पल आहे क्रिसॅन्थेमम आणि सेकंड एक्झाम्पल आहे बनाना. ओके, म्हणजे सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ द स्टेममध्ये 5 त्यामध्ये मॉडिफाईड स्टेम आहेत. कोणते 5? फर्स्ट जो मागच्या लेक्चरला आपण बघितलेला आहे त्याचं नाव काय आहे सांगा, रनर, सायनॅटॉन, डिक्टिलॉन, सेंटेला आणि ऑक्झॅलिस. त्यानंतर सेकंड ट्रेलर, इफोर्बिया आणि ट्रायडॅक्स. आणि सब एरियलमध्ये आज आपण त्या पुढचीच कोणती मॉडिफिकेशन बघणार आहोत, तर त्यामध्ये पहिलं नाव कोणतं सांगितलेलं आहे सांगा, स्टोन. सेकंड जे नेम आहे त्याचं नाव आहे ऑफसेट आणि थर्ड जे नेम आहे त्याचं नाव आहे सकर. पुन्हा एकदा 5 नावं मी रिवाईज करते, ट्रेलर, देन रनर, देन स्टोलॉन, देन ऑफसेट आणि लास्ट वन इज द सकर. तर आता पहिल्यांदा आपण स्टोलॉन ह्या मॉडिफिकेशनवर डिस्कशन करूया. स्टोलॉनमध्ये सर्वांना माहीत आहे पहिला पॉईंट आपण मॉडिफिकेशन असेल तर तिथं पहिला पॉईंट आपण काय रिप्रेझेंट करतो, तर स्टोलॉन हे कशाचं मॉडिफिकेशन आहे. सर्वांना माहीत आहे की स्टोलॉन हे स्टेमचं मॉडिफिकेशन आहे, पण स्टेममध्ये हे कोणत्या स्पेशल टाईपचं हे मॉडिफिकेशन आहे, तर त्यामध्ये काय माहीत आहे सर्वांना सब एरियल स्टेम. मग स्टोलॉनमध्ये हा पॉईंट क्लिअर आहे. काय सांगताय सांगा, स्टोलॉन इट इज द सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ द स्टेम. आणि स्टोलॉनचं सुद्धा फंक्शन काय असणार आहे, कशासाठी स्टोलॉन प्रेझेंट असणार, व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. आता व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन करण्यासाठी स्टोलॉनमध्ये जी बड प्रेझेंट असते त्या बडचं सर्वांनी नाव लक्षात घ्या, टर्मिनल बड. शक्यतो प्रिपरेशन करताना प्रत्येक जे मॉडिफिकेशन झालेलं आहे, फॉर एक्झाम्पल रायझोम असेल, पोटॅटो ट्यूबर असेल, तर त्यामध्ये कोणती बड प्रेझेंट आहे त्या बडचं सर्वांनी नाव लक्षात ठेवायचं, जेणेकरून तुमचं मिसअंडरस्टँडिंग व्हायला नको. तर स्टोलॉनमध्ये जी बड प्रेझेंट असते त्या बडचं नाव आहे टर्मिनल बड. आणि टर्मिनल बडपासून पुन्हा मग न्यू प्लांट बॉडी फॉर्म होते आणि बेसल साईडला ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टीम फॉर्म होते. आता स्टोलॉनविषयी सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक, स्टोलॉनची ग्रोथ होताना कशी होते. स्टोलॉन ग्रो लाईक द ऑर्डिनरी ब्रांच अपवर्ड, म्हणजे सुरुवातीला त्याची ग्रोथ होताना अपवर्ड ग्रोथ होते आणि मग लॅटर ऑन ही जी ग्रोथ आहे तो म्हणजे स्टोलॉन जो आहे तो असा आर्क लाईक शेप फॉर्म करतो. देन इट इज बेंट डाऊन अँड टचेस द सॉईल. बघा, स्टोलॉन ग्रो व्हर्टिकली अपवर्ड, देन बेंट डाऊन अँड टचेस टू द सॉईल. बघा, स्टोलॉनची ही कॅरेक्टरिस्टिक कोणीही विसरायची नाही. पुन्हा एकदा लक्षात घ्या, स्टोलॉन ग्रो व्हर्टिकली अपवर्ड, सुरुवातीला त्याची ग्रोथ होताना स्टँडिंग मोडमध्ये ग्रोथ होते. त्यानंतर इट बेंट डाऊनचा अर्थ काय की आर्क लाईक स्ट्रक्चर फॉलो करणार आणि फायनली मात्र काय करणार सांगा, टचेस द सॉईल. बघा, इथं डायग्राम दिलेली आहे. स्टोलॉनमध्ये लक्षात ठेवणार की पहिल्यांदा जी ग्रोथ आहे ती व्हर्टिकली झाल्यानंतर ग्रोथ कशी होणार आहे सांगा, बेंडेड, आणि फायनली मात्र काय होणार आहे सांगा, टच टू द सॉईल. बघा, स्टोलॉनमध्ये पहिला पॉईंट त्यामध्ये काय मेन्शन करणार आहात, स्टोलॉन इट इज सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ द स्टेम. त्यामध्ये सेकंड पॉईंट आपल्याला काय सांगायचं आहे की स्टोलॉनचा रोल काय आहे, कशासाठी मॉडिफिकेशन झालेलं आहे, व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. त्यानंतर थर्ड पॉईंट, स्टोलॉन ही स्लेंडर आणि लॅटरल ब्रांच आहे. स्टोलॉन इज स्लेंडर अँड
लॅटरल ब्रांच. त्यानंतर त्याची जी अराइजमेंट आहे, त्याची जी डेव्हलपमेंट आहे ती कशापासून डेव्हलपमेंट होते? फ्रॉम द बेस ऑफ मेन ॲक्सिस. बघा स्टोलॉनमध्ये एवढे 4 पॉईंट पुन्हा रिपीट करते. स्टोलॉन इट इज सब एरियल modification of the stem. It is modified for the vegetative propagation. It is a slender and lateral branch. It arises from the base of the main axis. At first it grow upward. सुरुवातीला ग्रो होताना कशी वाढणार? At first it grow upward. Then bend down and touches to the soil. आणि बड कोणती प्रेझेंट असतात त्यामध्ये? टर्मिनल बड. टर्मिनल बडपासून काय फॉर्म होणार सांगा? डॉटर प्लांट. डॉटर प्लांटचा अर्थ काय? की न्यू प्लांट बॉडीचं फॉर्मेशन. आणि बेसल साईडला काय प्रेझेंट असणार आहे सांगा? ॲडव्हान्टेशियस रूट्स आर द प्रेझेंट. आणि ही जी 2 बेस्ट एक्झाम्पल कोणती असणार आहेत? जस्मिन आणि मेंथा. बघा पुन्हा एकदा स्टोलॉनचं एक्सप्लेनेशन लक्षात ठेवा. फर्स्ट पॉइंट इट इज द सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ द स्टेम. सेकंड पॉइंट इट इज मॉडिफाइड फॉर द व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. थर्ड पॉइंट इट इज ए स्लेंडर अँड ए लॅटरल ब्रांच. Fourth point, it arises from the base of the main axis. Next, stolon grows vertically upward, then bend down and touches to the soil. Terminal bud form the new plant body at the above and the adventitious roots at the basal side. For example, कोणती आहे त्यामध्ये बघा? जस्मिन आणि मेंथा. हे झालं पहिलं मॉडिफिकेशन. पहिलं म्हणजे ॲक्च्युली थर्ड नंबरचं मॉडिफिकेशन आहे, कारण प्रिव्हियस लेक्चरला आपण रनर आणि ट्रेड ही 2 मॉडिफिकेशन बघितली होती. आणि राहिलेलं थर्ड नंबरचं मॉडिफिकेशन कोणतं आहे सांगा? स्टोलॉन. आता स्टोलॉननंतरचं नेक्स्ट जे मॉडिफिकेशन आहे ते ऑफसेट. आता ऑफसेटमध्ये पहिला पॉईंट आपल्याला क्लिअर आहे. इट इज द सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ द स्टेम. सेकंड पॉईंट यामध्ये काय एक्सप्लेन करता येईल की ऑफसेटचं हे मॉडिफिकेशन कशासाठी झालेलं आहे? ऑफसेट्स आर ऑल्सो मॉडिफाईड फॉर द व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन इन ॲक्वॅटिक प्लांट. आणि बाळांना आपल्याला माहीत आहे की इकॉर्नी आणि पिस्टिया ही हायड्रोफायटिक प्लांट आहे, म्हणजे पाण्यामध्ये वाढणाऱ्या वनस्पती आहेत. मग ऑफसेटचा रोल काय सांगितलेलं आहे की दे प्ले इम्पॉर्टंट रोल इन ए व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन इन ए ॲक्वॅटिक प्लांट. आणि ऑफसेटचे 2 एक्झाम्पल आपल्याला माहीत आहेत, पिस्टिया आहे आणि सेकंड एक्झाम्पल कोणतं आहे सांगा? इकॉर्नी आहे. आता ऑफसेटला रनर ऑफ द ॲक्वॅटिक प्लांट असंही म्हटलं जातं. त्यातला जो इंटरनोड असतो तो वर इंटरनोड लॉंग असतो. आणि ऑफसेटचं सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टर म्हणजे काय की अबाउट द सॉइल लेवलला क्लस्टर ऑफ द ल्युसेस आर द फॉर्म अँड ॲट द बेसल साईड ॲडव्हान्टेशियस रूट फॉर्मेशन टेक प्लेस. बघा सिम्पल आहे हा पॉईंट. काय लक्षात ठेवायचं की सॉइल लेवलला जे हायड्रोफायटिक प्लांट आहेत, म्हणजे ऑफसेटचं जे मॉडिफिकेशन आहे त्यामध्ये जे प्लांट्स आहेत त्यामध्ये काय लक्षात ठेवणार की एरियल साईडला क्लस्टर ऑफ द लीव्स आर द प्रेझेंट अँड ॲट द बेसल साईड ॲडव्हान्टेशियस रूट्स आर द प्रेझेंट. मग ऑफसेटमध्ये पहिला पॉईंट काय सांगायला सांगा? इट इज सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. सेकंड पॉईंट इट इज मॉडिफाईड फॉर द व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन इन ॲक्वॅटिक प्लांट. ऑफसेट्स आर नोन ॲज ए रनर ऑफ द ॲक्वॅटिक प्लांट. they are shorter and thicker than the runner. आणि फंक्शन बघायची सांगितलं व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. अँड ऑफसेट गिव्ह राईज टू क्लस्टर. क्लस्टरचा अर्थ काय? ग्रुप ऑफ लीव्स ऑन द वॉटर सरफेस अँड ॲडव्हान्टेशियस रूट्स डीप. म्हणजे अबाउट द सॉइल म्हणजे वॉटर सरफेसवरती काय प्रेझेंट असणार आहे? तर फक्त लीव्स प्रेझेंट असणार, पण ती लीव्स प्रेझेंट असताना क्लस्टर फॉर्ममध्ये प्रेझेंट असणार आहे. आणि बेसल साईडला काय प्रेझेंट असणार आहे सांगा? ॲडव्हान्टेशियस रूट. ऑफसेटमध्ये फर्स्ट पॉईंट इट इज एरियल मॉडिफिकेशन ऑफ द स्टेम. इट इज मॉडिफाईड फॉर व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन इन ॲक्वॅटिक प्लांट. दे आर कॉल्ड ॲज ए रनर ऑफ ॲक्वॅटिक प्लांट. दे आर शॉर्टर अँड थिकर दॅन द रनर. इट गिव्ह राईट टू द क्लस्टर ऑफ द ल्युसेस ऑन द water surface and advantageous roots at the basic sides. आणि एक्झाम्पल कोणते आहे सांगा? पिस्टिया. आणि सेकंड एक्झाम्पल कोणतं आहे सांगा? इकॉर्निया.
तर राहिलेला रिमेनिंग थर्ड जे लास्ट मॉडिफिकेशन जे आहे त्याचं नाव आहे सक्कर. सक्करमध्ये पहिला पॉईंट आपल्याला माहीत आहे, इट इज सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ द स्टेम. कशासाठी मॉडिफिकेशन झालेलं आहे? व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. सक्करमध्ये कोणते दोन एक्झाम्पल इन्व्हॉल्व आहेत? क्रिसॅन्थेमम आणि सेकंड एक्झाम्पल कोणतं आहे सांगा? बनाना. आता त्यामध्ये काय लक्षात ठेवायचं की सक्कर जे आहेत ते नॉन ग्रीन रनर लाईक ब्रांच. ओके, बघा त्यामध्ये थर्ड पॉईंट काय लक्षात ठेवायचं सांगा? सक्कर आर नॉन ग्रीन रनर लाईक ब्रांच ऑफ स्टेम. आणि तिचे जे डेव्हलपमेंट आहे ते कोणत्या पार्टपासून होते? अंडरग्राउंड बेस ऑफ रूट. इट ग्रो डेव्हलप फ्रॉम अंडरग्राउंड बेस ऑफ रूट. आणि ग्रोथ होताना ते ग्रो हॉरिझॉन्टली बिलो द सॉइल आणि मग फायनली कम अबाउट द सॉइल सरफेस टू फॉर्म द न्यू प्लांट बॉडी. ओके, आणि त्याला अंडरग्राउंड रनर असंही म्हटलं जातं. MCQ तुम्हाला जर ऑप्शन दिले की कोणता मॉडिफिकेशनचा असा टाईप आहे त्याला अंडरग्राउंड रनर असं म्हटलं जातं, तर सर्वांनी लक्षात ठेवा सक्कर. म्हणजे सेंटेन्स कुठेतरी नोट डाऊन करा. अंडरग्राउंड रनर दॅट इज ए सक्कर. सक्करमध्ये पहिला पॉईंट इट इज सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ द स्टेम. इट इज मॉडिफाईड फॉर द व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. सक्कर दे आर ए नॉन ग्रीन रनर लाईक ब्रांच ऑफ स्टेम. They develop from underground base of root. They grow horizontally below the soil and finally come above the soil surface to form the new plant body. आणि त्याचे दोन बेस्ट एक्झाम्पल कोणते लक्षात ठेवणार आहात सांगा? क्रिसॅन्थेमम आणि बनाना. आणि रनर सक्करलाच आणखी एक नाव काय लक्षात ठेवणार सांगा? अंडरग्राउंड रनर. आणि तिथं ऑफसेटला आपण काय म्हणतोय? रनर ऑफ द ॲक्वॅटिक प्लांट. हा शब्द लक्षात ठेवा. ऑफसेट साधण्याचे रनर ऑफ द ॲक्वॅटिक प्लांट. आणि सक्करला मात्र काय म्हणायचं सांगा? अंडरग्राउंड रनर. बघा राहिलेली तीन मॉडिफिकेशन, फर्स्ट स्टोलॉन, सेकंड ऑफसेट, थर्ड सक्कर. स्टोलॉनचं एक्झाम्पल आहे जेस्मिन आणि मेंथा. ऑफसेटचं एक्झाम्पल आहे पिस्टिया इकॉर्निया. सक्करचे एक्झाम्पल आहे क्रिसॅन्थेमम आणि बनाना. स्लेंडर लॅटरल ब्रांच डेव्हलप फ्रॉम द बेस ऑफ द मेन ॲक्सिस. ॲट फर्स्ट इट ग्रो upward then bend down and touches to the soil. Terminal bud who rise to the new plant body and at the basal sides adventitious roots formation take place. Offset they are called as the runner of the aquatic plant. They are shorter and thicker than the runner. They play important role in vegetative propagation. They give rise to the cluster of leaves on the surface of water and below the surface adventitious roots are the present. For example, Pistia econia. Third, sucker, non-green runner-like branch of the stem, develop from the underground base of the root. They grow horizontally below the soil and finally come above the soil surface to form the new plant. अंडरग्राउंड रनर असाही त्याचा उल्लेख केला जातो आणि एक्झाम्पल आहे क्रिसॅन्थेमम आणि बनाना. तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपल्या सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम हा पार्ट कंप्लीट झालेला आहे. ओके, नेक्स्ट लेक्चरपासून आपण एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम हा थर्ड पार्ट आपण बघणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.